झालं भाऊ एकदाचा मोकळे, एकदा रिझल्ट लागला नाही इलेक्शनचा, मोकळच होतो माणूस. तुम्ही झाले मोकळे, पण गुलाल घेतला का तुम्ही? गुलाला पशी काय असतं बाळू? अहो तुमच्या भाषणामुळे त्याच्यामुळे तो उमेदवार निवडून आलाय, माहितीये का तुम्हाला? असं काय नसतं, जो तो त्याच्या नशिबाने निवडून येतो. आपण काय निमित्त मात्र चांगल्या उमेदवाराचा प्रचार करायचा, मतदान घडून आणायचं, बस संपलं आपलं कार्य. मग आम्हाला पार्टी द्या निमित्त मात्र. एवढे काम केले ते लोक घरातून बाहेर काढा, रिक्षात बसून मतदानाला न्या, ते लोकांना शोधून द्या. वर्ग क्रमांक 7 उत्तरेकडील डावी खोली. आता मी स्वतः काय आमदार झालोय का? मी उमेदवार होतो. जो उमेदवार होता त्याच्याकडून पार्टी घ्यायची का माझ्याकडून पार्टी घ्यायची? आता तुम्ही होते ना, तुम्ही म्हणले निमित्त मात्र, मग आम्हाला पार्टी द्या निमित्त मात्र. आपल्याला कोणाला अर्धी खावी अर्धी प्यावी या मताची आम्ही. वय बाजू हे नाही, हे घंट्याचं कुठं आणू रोमण्याने कुठं निघत. अर्धी खावी ना अर्धी प्यावी. असं प्याई नको म्हणू, भावला लगेच मूड येतो, लगेच आठवण होती त्याला. उरली तर घरी न्यावी. नको नको, काय करायचं आपल्याला? जावा आता तिथे सोडून द्यायचं. हा मस्त पैकी खावा आणि झोपा. ते तिकडे आलेत निवडून, ते तिकडे जाते विधान भावनात, आपण काय बारागाड्यात आणायच्या, काय जोर काढायचे. चला उठा. कमले, आपल्या गावातून आपल्या नेत्यांना लीड पाहिजे नव्हतं राव. लय नाही राव, 8 मतदान कमी पडलंय फक्त. चोरमन या सगळ्या गोष्टीला आहे ना ते बाळू कारणीभूती. बाळू ना? हा, त्या बाळूनेच काशी केली. चेअरमन, मी गाडीत बसवलेले माणसं आहेत नाही ना, ऐन मतदानाच्या दिवशी गाडीतून उतरून त्याच्या गाडीत बसवले. काय बोलतो? हा, तुम्ही सोडू नका त्या बाळाला, बदला घ्या बदला. आले दुसऱ्या गावातून आले ना, आपल्यात ना खोपसायला लागले ते. त्या बाळ्यामुळेच आपल्याला मतदान कमी पडलेलं आहे, माहितीये का? तो पार हमरी तुमरेवाला आमच्या सोबत. अरे ते नेते काय साधे बोलले काय मला? वरती निकाल काही लागू राव, पण आपल्या गावातून लीड पाहिजे नव्हतं, म्हणजे कशी आपली पत राहती. तुमचे चौदाची काम आहेत ना त्या साहेबांना नेत्यांसमोर. बरोबर ना, पत गेली पार आपली. पुढे तुमचं राजकीय भविष्य बी धोक्यात आहे. बरोबर, पुढे उद्या तिकीट मागायचं काय करायचं म्हणल्यावर त्यांच्याकडे जावं लागतंय ना. त्यांनी ठरवलं केली तुमची राजकीय नसबंदी, मग काय करणार तुम्ही? बाबा तसं नको बोलू. काही तीन गावात 2च पार्ट्या, एक सरपंचाकडून आणि एक चेअरमन कडून. बरोबर आहे. आणि त्या सरपंचाचा मान वाढला ना. त्या बाळ्याचं काहीतरी करा राव. मग डोकं पार हे झालंय. त्या बाळ्याचा बंदोबस्त करावा लागेल. आणि ते सरपंच लय हवे, ते उडी आणते नुसतं. त्यांचे माणूस आमदार झालाय. चेअरमन बाळू भाऊचा करा बंदोबस्त. करू चेअरमन, तुम्ही ना तुमच्या लेवलवर प्रयत्न करा, आम्ही ना आमच्या लेवलवर प्रयत्न करतो. बरं, म्हणजे कसं म्हणजे आम्ही पद्धतशीर त्याचा काटच काढतो. म्हणजे सरपंचाचा मी बघतो आणि बाळूचा तुम्ही कार्यक्रम करायचा. पुरा वाचवा काढायचा, सोडायचं नाही. तुम्ही ना चेअरमन टेन्शन घेऊच नका, आम्ही काटे कोर सगळं कार्यक्रम लावू त्याचा बरोबर. चालन. बाळू भाऊकडे बघा, म्हणून सवय म्हणजे बाळू भाऊ घरी येईन, खायला कधी येतो, काही टाइम काढतो ना. हा, ते आम्हाला सांग तसं फोनवर. मग ह्याचा पक्का बंदोबस्त लावू. चाल. दिसतोय ना ते, त्याला हवक चालला. रे बाळू भाऊ, कुठं चाललो घरी सरपंचाच्या. कुठं म्हणजे? घरी. हा, काय सारखं घरी शेत काम लय लोड असेल ना. खाल ठेवा, बोलू आपण जरा, चर्चा करू काय चाललंय काय नाही. सध्या आता जरा तुमचं प्रेस्टीज वाढलेलं आहे गावात, मानपान वाढलाय. जरा व्यवस्थित राहायचं आता इथून. व्यवस्थितच आहे. हा, मुद्द्यावर या जरा. काय हा, आमच्या नाही तर काम आहे मला, चाललो मी. कुठं चाल ना, कुठं काय गावातले मतदान फोडायला लागला का तू आमच्या? हा, याला गाडीत बसवून त्याला गाडीत बसव. भाऊ कसं आहे ना, आपण लांब दुसऱ्या गावावरून आलेले, लोकांच्या गावात आलेले. इथं आपण कसं एकदम नाही का, कुत्र कसं शेपड घालून आहे इकडे तिकडे असं शांततेत असतं ना, तसं नियोजन लावायचं, जास्त पाठायचं नाही. ते नका सांगू मला, मी ठरीन कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाठिंबा द्यायचा. ते नको सांगू, हे नको सांगू. हे सांगायचं काय म्हणजे तुम्हाला? बाहेर गावून आला म्हणजे कुत्र्यावानी राहायचं, म्हणजे तिकडे कुत्रा आहेत बाळू भाऊ. कसं असं नको. मी ठरीन ना कोणाला पाठिंबा द्यायचं आणि कोणाला मत द्यायचं आणि कोणत्या नेत्या मागे फिरायचं. तुमचा तो वैयक्तिक जो मतदानाचा हक्क आहे ना, तो आतमध्ये बंद पेटीमध्ये ना बटन दाबून द्या. तू नका सांगू मला. याला हॉटेलला काय सांगतो मला? मी ठरीन ना कोणाला मत द्यायचं आणि काय करायचं. कोणाला सांगायचं म्हणून काठी ना.
मारून द्या. अरे आपण एका गावातले आपणच भांडण करायचं. चला अरे एका गावातले आपण भांडायचं नाही भाऊ. चला चला मी चहा पाचतो तुम्हाला. चला वाचले बेट्यांना कार्यक्रमात गेला असं तुमचा. या विषय भांडू नको गप्पा कळतात तुला. चला 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 चहा पिऊ आपण. भांडू नका. आपण दोघं भाऊ भाऊ मिळून आता चहा पिऊ. मस्त गवती चहा भांडण. आत्ताच्या चहाचं बिल मी देणार. सरपंच तुमचं मी ऐकणार नाही, बिल मीच द्या. एवढा हाणमार झालेले एक गंठन मध्ये आलं म्हणून. होय 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 होय. हे बघा ते सरपंच आणि चेअरमन कशी एकत्र बसलेत. ते बसले नाही. अरे इलेक्शन मध्ये एकमेकासमोर दण ठोकतीत होते आणि आता पाहिलं का कसे बसले तिथं. अरे हेच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ते इथं आणलं ना. असं आहे होय. चला अरे काय संबंध तू ऑर्डर मी दिली. मी बोलवलो तुम्हाला चहाला. चेअरमन सरपंच तुम्हाला बरं हे पटत राव. म्हणजे कार्यकर्ते तुमच्यासाठी तिकडे भांडाव एकमेकाचा बार जीव घ्यायला निघाव. तुम्ही इकडे एकत्र बसाव संध्याकाळी. अगं प्रेम काय आहे, आम्ही जोपर्यंत इलेक्शन चालू होतो तोपर्यंत एकमेकाचे विरोधक होतो. पण इलेक्शनच्या दिवशी 6:30ला इलेक्शन संपलं ना आमचा विरोधही संपला. कार्यकर्त्यांचा जीव गेला चालेल तुम्हाला. अरे ती मागाशी फक्त तुमची निष्ठा पाहण्यासाठी मी चेष्टा केली. ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवशी आमचा विरोध संपला. काय सरपंच हे बघा आता मी काय सांगतो ऐका. आपलं खाजगी आयुष्य वेगळं आणि राजकारण वेगळं. खाजगी आयुष्यात माणसाने राजकारण आणू नये. आणि मी तर काय म्हणतो माहितीये का, माणसाने विचाराने लढावा, हातपाय मोडून लढवू नये. काय चेअरमन मग बघितलं का मंडळी, वाद वैचारिक असावा, वैयक्तिक नाही. आता कोण पाचतयच्या पराभूत उमेदवार का विजयी उमेदवार. अरे तुम्हाला काय घेणं, कोण बिल देईल, तुम्हाला चहा प्यायची मतलब आहे ना. ढोसन निघा ना. बरं मिटले की नाही तुमच्यातले वाद. मिटले ना. हा मिटले. मित्रांनो तुम्ही जर सुद्धा तुमच्या गावामध्ये असे जर भांडत असताना राजकारणावरून तर आताच भांडण सोडून द्या. वाद मिटून टाका. अजिबात नाही. राजकारण आपल्याला आपल्या गावात आणायचंच नाहीये. काय